कोलम्याची भाजी. कधी कधी आपल्याला मासे खायचे असतात पण बाजारात जायला वेळ नसतो. अशा वेळी ही झटपट होणारी गोलम्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. दिसायला एवढूसा असला तरी चवीला मात्र एकदम भारी असतो. त्यासाठी सगळ्यात आधी बाजारातून मध्यम साईजचा हा सुकलेला गोलमा आणून ठेवायचा आणि हा गोलमा नीट साफ करून घ्यायचा. म्हणजे त्यात काही घाण असेल तर ती साफ करून घ्यायची. आता गोलमा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा साधारणतः एक वाटीभर गोलमा आहे. गोलमा धुवून झाल्यावर एक लोखंडी तव्यावर हा गोलमा 1 ते 2 मिनिटं हलकासा परतून घ्या. जास्त परतायची गरज नाही, पण हा परतला ना की त्याला एक खमंग वास येतो. आता भाजलेला गोलमा एका भांड्यात काढून बाजूला ठेवा आणि त्याच त्यावर थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात घाला लसूण आणि तो छान परतून घ्या. मग त्यात 2-3 बारीक चिरलेले कांदे घाला. या भाजीला कांदा जरा जास्तच घातला ना तर खूप छान चव येते. आणि कांदा घातल्यावर लगेचच चवीपुरतं मीठ टाका. मीठ टाकल्याने कांदाही लवकर भाजेल. कांदा गुलाबी झाला की त्यात घाला आले लसूण मिरचीची पेस्ट आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत नीट परतून घ्या. आता यात घालूया मसाले. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि मसाल्यांचा खमंग वास येईपर्यंत छान परतून घ्या. मग लगेचच यात घाला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि पुन्हा परतत राहा. या स्टेपला तुम्हाला जर मिश्रण एकदम ड्राय वाटत असेल तर पाण्याचा हबका मारा. टोमॅटो छान नरम झाला की यात परतून ठेवलेला गोलमा घाला आणि हे सगळं छान मिक्स करा. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. गोलमा भाजीमध्ये छान मिक्स झालेला आहे. आता यात घाला 3-4 आमसुलं. आमसुलामुळे भाजीला मस्त आंबट चव येते. आता भाजी थोडीशी परता आणि त्यावर पाण्याचे 1-2 हबके मारा आणि त्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढा. 1-2 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण काढा आणि आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी छान परतून घ्या. घरभर एवढा सुंदर वास पसरलाय ना. आता गॅस बंद करा आणि यावर घाला बारीक चिरलेली कोथिंबीर. तर तयार आहे आपली झटपट अतिशय चविष्ट आणि जबरदस्त अशी गोलम्याची भाजी. भात भाकरी चपाती कशासोबत ही अगदी भारी लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर पण करा. धन्यवाद.